चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही गणितामध्ये तुम्हाला दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ह्या दोन गोष्टीमध्ये नेहमीच तुम्हाला कन्फ्युजन होत असतं आणि यावर आधारित जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा या दर्शनी किंमत किंवा स्थानिक किंमतीवर आधारित तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस तुम्ही गोंधळून जाता आणि तुम्हाला प्रश्न या ठिकाणी समजत नाही किंवा जमत नाही ते. तर आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपण संख्येमध्ये जो अंक दिलेला असतो त्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोन्हीही गोष्टी कशा काढायच्या किंवा त्यांची स्थानिक किंमत कुठल्या अंकाची किंवा दर्शनी किंमत काय असते हे आजच्या या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. स्थानिक किंमत वेगवेगळ्या प्रकारे कशी सांगितली जाते हे देखील बघणार आहोत. तसेच दर्शनी किंमत काय असते, दर्शनी किंमत किती असते अंकाची, स्थान बदललं की दर्शनी किंमत कशी बदलते किंवा बदलत नाही, याच्यातील देखील जे काही कन्फ्युजन आहे यामधून तुमचा जो गोंधळ होतो तो गोंधळ या ठिकाणी आपण दूर करणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिलेल्या संख्येतील विशिष्ट अंकाचे स्थान सांगणे आणि त्या अंकाची स्थानिक किंमत सांगणे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण शिकायला सुरुवात करूया. कन्सेप्ट या ठिकाणी आपली क्लिअर होणार आहे. शेवटपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये थांबायचे. मित्रांनो, या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी एक संख्या आपण घेतलेली आहे. संख्या किती मोठी असू द्या मित्रांनो, घाबरून जायचं नाही. आपल्याला फक्त प्रत्येक अंकाचं स्थान कोणतं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आणि यासाठी मागचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. त्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. मित्रांनो, संख्या आहे या ठिकाणी 56,60,09,953 ही संख्या आहे मित्रांनो. आणि या संख्येमध्ये आपल्याला जो अधोरेखित केलेला अंक आहे, ज्या अंकाखाली या ठिकाणी तुम्हाला रेष या ठिकाणी मारलेली दिसत आहे, तर तो अंक आहे मित्रांनो 5. 5 अंकाची स्थानिक किंमत आपल्याला बघायची आहे. तर अगोदर आपण 5 अंकाचं स्थान कोणतं आहे ते बघूया मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचं वाचन कसं करायचं हे पण बघितलं आणि संख्या वाचण्यासाठी मित्रांनो, संख्येचं वाचन करण्यासाठी तुम्हाला जी काही संख्या दिलेली असते त्या संख्येतील अंकाचे गट करावे लागतात हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. आणि तुम्हाला इथे दिसतंय मित्रांनो की ही एवढी मोठी जी संख्या आहे या संख्येमध्ये जे अंक आहेत त्यांचे आपण गट केलेत. उजवीकडून पहिला गट मित्रांनो जो आहे तर त्या गटामध्ये 3 अंक आहेत. दुसऱ्या पुढचे कितीही गट तयार झाले तरी मित्रांनो प्रत्येक गटामध्ये 2-2च अंक असतील. ओके, ही आहे मित्रांनो वाचन, संख्येचं वाचन करण्याची गट पद्धत. ओके, चला आता आपल्याला बघायचं आहे 5 अंकाचं स्थान. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण मागच्या ज्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यानुसार अंकाचं जे स्थान आहे मित्रांनो एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. तर मित्रांनो इथे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की 5 हा जो अंक आहे तो आहे मित्रांनो दशक या स्थानावरती. म्हणजे आपण 5 अंकाचं स्थान सांगितलेलं आहे. आता 5 अंकाची आपल्याला सांगायची मित्रांनो स्थानिक किंमत. जर तुम्हाला स्थानिक किंमत जर माहीत असेल 5 अंकाची, पण 5 हा अंक कोणता मित्रांनो, 5 हा अंक या ठिकाणचा नाही, 5 हा अंक या ठिकाणी दशक स्थानचा आहे. त्याची तुम्हाला स्थानिक किंमत सांगायची, कमेंटमध्ये तुम्हाला सांगू शकता. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येते. तर बघा इथे 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला जर लिहायची असेल तर काय करायचं मित्रांनो, 5 हा अंक लिहून घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण. 5 हा अंक आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आता मित्रांनो मग या 5ची स्थानिक किंमत 5 आहे का? नाही मित्रांनो. मग 5ची स्थानिक किंमत किती आहे, कशी लिहायची? तर मित्रांनो ज्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे किंवा काढायची आहे तर तो अंक जशाला तसं लिहून घ्यायचा आणि बघायचं की 5च्या नंतर पुढे किती अंक आहेत. तर मित्रांनो फक्त इथे एकच अंक आहे, 5च्या पुढे 1 शून्य मित्रांनो द्यायचं आहे. ही झाली मित्रांनो 5 या अंकाची स्थानिक किंमत. आणि 5 अंकाची स्थानिक किंमत किती मित्रांनो, तर ती आहे मित्रांनो 50. समजलंय? अगदी या ठिकाणी अशाच प्रकारे पुढे आपण वेगवेगळ्या संख्या घेणार आहोत, वेगवेगळ्या ठिकाणचा त्या संख्येमधल्या वेगवेगळ्या स्थानावरचा अंक घेणार आहोत आणि स्थानिक किंमत त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. चला इथे लक्षात आलं तुमच्या 5 हा जो अंक आहे दशक स्थानचा, तर या अंकाची स्थानिक किंमत आहे मित्रांनो 50. पुढची संख्या घेऊया आणि प्रत्येक संख्येमध्ये जो अधोरेखित केलेला अंक आहे, अधोरेखित म्हणजे ज्या अंकाखाली या ठिकाणी तुम्हाला रेष दिसणार आहे त्याला म्हणायचं अधोरेखित केलेला अंक. आता या संख्येमध्ये मित्रांनो 7 हा जो अंक आहे या अंकाखाली या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. या अंकाचं आपल्याला स्थान सांगता यायला पाहिजे मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे अंकाचं स्थान असतं मित्रांनो. उजवीकडून सुरुवात करायची, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. ओके, तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय की 7 हा अंक या ठिकाणी हजार स्थानावरती आहे. आता 7 या अंकाचं आपल्याला स्थान समजलेलं आहे. आता बघायचंय 7 या अंकाची स्थानिक किंमत.
तर 7 या अंकाची स्थानिक किंमत कशी लिहायची, तर एकदम सोपं आहे. 7 हा अंक या ठिकाणी खाली लिहून घ्यायचा आहे. ओके, 7 हा अंक या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आता काय करायचं, तर आता आपल्याला 7 वरती शून्य द्यायचे. पण किती शून्य द्यायचेत, अजिबात गोंधळ करायचा नाही, एकदम सोपं आहे. 7च्या नंतर किती अंक आहेत मित्रांनो, मोजूया अंक. 1, 2 आणि 3 अंक आहेत, बरोबर. मग 7च्या पुढे 3 अंक आहेत, म्हणून आपल्याला 7ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी 7च्या पुढे इथे तुम्हाला 3 शून्य द्यावे लागतील मित्रांनो. एकदम सोपं आहे ना. ज्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची त्या अंकाच्या पुढे किती अंक आहेत ते मोजायचे आणि मग तेवढे शून्य तुम्हाला इथे द्यायचे मित्रांनो. 7 हा अंक 1000 स्थानावरती आहे आणि 7 या अंकाची स्थानिक किंमत आहे मित्रांनो 7000. इतकं सोपं आहे मित्रांनो. समजते तुम्हाला. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या अंकाची स्थानिक किंमत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच दिलेली असणार आहे. चला मित्रांनो, पुढचं या ठिकाणी एक संख्या घेणार आहोत आपण आणि अजून आपण वेगवेगळ्या स्थानावर असणाऱ्या प्रत्येक अंकाची आपण त्याचं स्थान आणि त्याची स्थानिक किंमत समजून घेणार आहोत. चला, इथे संख्या तुम्हाला दिसते लिहिलेली मित्रांनो. संख्या आहे या ठिकाणी 22,77,77,770. ह्या संख्येचं वाचन इतक्या फास्ट तुम्हाला देखील करता येणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला संख्येचं वाचन कसं करायचं यासाठी जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी बघावा लागेल. त्या ठिकाणी आपण बराचसा सराव देखील केलेला आहे. चला, याच्यामध्ये आता कोणत्या अंकाखाली अधोरेखित केलेला आहे, कोणत्या अंकाचं आपल्याला स्थान सांगायचे आहे आणि स्थानिक किंमत पण सांगायची. इथे देखील मित्रांनो 7 ह्याच अंकाची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची. 7 ह्याच अंकाचं या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, स्थान देखील सांगायचं मित्रांनो. आता बघितलं तुम्ही, मागच्या संख्येमध्ये 7 हा अंक वेगळ्या स्थानावरती होता आणि या संख्येमध्ये मात्र तो वेगळ्या स्थानावरती आहे. चला, या 7चा अगोदर स्थान कोणतं आहे ते बघूया आणि मग नंतर आपण त्या 7ची स्थानिक किंमत आपण ती देखील बघणार आहोत. चला, तुम्हाला दिसतंय प्रत्येकाचं स्थान या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे. त्यानुसार हा जो 7 आहे मित्रांनो तो आहे लक्ष स्थानावरती. इथपर्यंत क्लिअर. आता या 7ची स्थानिक किंमत कशी लिहायची, तर मित्रांनो तुम्हाला 7 हा अंक या ठिकाणी ते जसा आहे तसा लिहून घ्यायचा आहे. आता 7 वरती 7च्या पुढे आपल्याला काय करायचे, शून्य द्यायचे. किती शून्य द्यायचे, एकदम सोपं आहे. 7च्या पुढचे जेवढे अंक आहेत तेवढे अंक आपण मोजूया. चला, या ठिकाणी मोजतोय मी. 1, 2, 3, 4 आणि 5 अंक आहेत. मग एकदम सोपं आहे. या 7च्या नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुढे 5 अंक तुम्हाला लिहायचे. 5 शून्य लिहायचे. काय लिहायचं या ठिकाणी, 5 शून्य लिहायचे. चला, 5 शून्य या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. आणि वाचन आपलं सोपं होण्यासाठी शून्य दिल्याबरोबरच काय केलं, या ठिकाणी गट देखील केलेत. पहिला गट 3 अंकाचा, नंतर 2 अंकाचा, पुढचे पण देखील पुढच्या गटामध्ये देखील 2 अंक राहिले असते. पण इथे या ठिकाणी फक्त या ठिकाणी लक्ष स्थानावरचा अंक असल्यामुळे फक्त एकच अंक आहे या गटामध्ये, म्हणून हा गट या ठिकाणी एकच अंकाचा असणार आहे. चला, या ठिकाणी लक्षात येतं तुमच्या की 7 हा जो अंक आहे मित्रांनो, 7 हा लक्ष स्थानावरती आहे आणि त्याची स्थानिक किंमत आहे मित्रांनो 7 लक्ष. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये एक दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये आपण जो पुढचा भाग येणार आहे व्हिडिओचा त्यामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो, यावर आधारित परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात, प्रश्न एवढे सरळ विचारले जात नाहीत. सांगा ह्या 8ची स्थानिक किंमत किती आहे, ह्या 6ची स्थानिक किंमत किती, असे प्रश्न विचारले जात नाहीत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, तुमच्या डोक्याला चालना देणारे प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये देखील बघणार आहोत. तर चला, इथे बघूया कोणत्या अंकाचं आपल्याला स्थान सांगायचंय आणि कोणत्या अंकाची या ठिकाणी स्थानिक किंमत आपल्याला लिहायची. मित्रांनो, चला, तुम्हाला जर या ठिकाणी समजलं असेल तर या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची. तुम्हाला इथे दिसतंय मित्रांनो 6 हा अंक ज्या स्थानावरती आहे ते स्थान आपल्याला अगोदर सांगावं लागेल. प्रत्येक अंकाचं स्थान आपण लिहून घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलंय मित्रांनो की हा जो 6 हा अंक दिसतोय तो आहे मित्रांनो 10 कोटी स्थानावरती. आता कुठल्याही स्थानावर असू द्या मित्रांनो, स्थानिक किंमत आपल्याला फक्त 1 सेकंदात सांगता येते. 1 ते 2 सेकंदामध्ये पटकन सांगू शकता. कसं करायचं, फक्त तुम्हाला लिहिण्याचं स्पीड पाहिजे. 6 हा अंक लिहून घ्यायचा. ओके, आणि 6च्या नंतर कुठला, ज्या अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत सांगायची, ज्या तुम्हाला 6ची स्थानिक किंमत सांगायची. बघा, या संख्येमध्ये हा देखील 6 आहे. 6 किती ठिकाणी आला मित्रांनो, 3 ठिकाणी आलेला. पण प्रत्येक ठिकाणी 6 या अंकाची स्थानिक किंमत वेगळी असणार आहे. का वेगळी असणार आहे, कारण मित्रांनो त्या अंकाची कुठलाही अंक असू द्या, सारखाच अंक असू द्या, त्याचं स्थान बदललं की त्याची स्थानिक किंमत बदलते. आता या 6ची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी एकदम सोपं आहे. 6च्या नंतर जेवढे अंक आहेत तेवढे अंक मोजायचे. किती अंक आहेत आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अंक आहेत मित्रांनो. मग आता आपल्याला काय करायचंय, या 6च्या पुढे 8 शून्य तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. मला देऊया फास्टमध्ये, काही वेळ घालवायचा नाही. आणि लगेच लिहून झाल्यानंतर शून्य दिल्यानंतर अंकांचे गट देखील पटकन करून घ्यायचे.
गट करताना उजवीकडून पहिल्या गटामध्ये मित्रांनो 3 अंक येणार आहेत, बाकीचे मात्र गट 2-2 अंकाचे असतील. आणि लगेच तुम्हाला माहिती आहे शतक, दशक, एककचा गट आहे, हा हजारचा, हा लक्षाचा आणि हा कोटीचा. 60 कोटी या अंकाची स्थानिक किंमत आहे. अक्षरामध्ये पण सांगता आली पाहिजे तुम्हाला आणि या ठिकाणी लिहिता पण आली पाहिजे. चला मित्रांनो, अजून एक आपण संख्या बघूया. आता मित्रांनो बघा, इथे शेवटचा म्हणजे पहिला अंक, उजवीकडून पहिला अंक आहे, त्या ठिकाणी त्या अंकाचं आपल्याला स्थान सांगायचंय. तुम्हाला माहिती आहे उजवीकडून पहिलं स्थान असतं मित्रांनो एककाचं, हे तुम्हाला माहिती आहे. आता त्या अंकाची आपण काय करूया, स्थानिक किंमत बघूया. कोणता अंक आहे मित्रांनो, तर तो अंक या ठिकाणी 0. 0 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत बघायची. मित्रांनो आपण काय करतो, ज्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे किंवा सांगायची आहे, तर तो अंक आपण अगोदर लिहून घेतो. 0 हा अंक आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, शून्याच्या पुढे किंवा जो अंक आपण लिहिला त्याच्या पुढे आपल्याला काहीतरी 0 द्यावे लागतील. पण किती 0 द्यायचे हे आपण कसं ठरवतो, ते आपण ठरवतो मित्रांनो, की ज्या अंकाचं आपल्याला स्थानिक किंमत लिहायची त्याच्यावर किती 0 द्यायचे हे ठरवण्यासाठी आपण बघतो की त्या अंकानंतर किती अंक आहेत पुढे. मित्रांनो याच्यानंतर पुढे अंक आहेत का, तर नाहीत, मग 0 देण्याची गरज नाही. मग 0 या अंकाची स्थानिक किंमत 0च असणार. चला आणखी एक संख्या घेऊया. जेवढ्या जास्त संख्या तेवढा तुमचा सराव जास्त होणार आहे आणि स्थानिक किंमत ही जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, स्थानिक किंमत तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. तुम्हाला जर लक्षात येत असेल, तुम्हाला जर कळत असेल, आता लक्षात आलं की स्थानिक किंमत कशी सांगायची, त्यानंतर त्या अंकाचं स्थान काय आहे, स्थानिक किंमत एवढं लवकर कशी लिहायची, हे जर तुम्हाला कळत असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. चला मित्रांनो, इथे देखील हा जो तुम्हाला 0 दिसतो, या शून्याची स्थानिक किंमत त्या ठिकाणी बघायची आपल्याला. त्या अगोदर आपण त्याचं स्थान बघूया. हा 0 कोणत्या स्थानावरती मित्रांनो, तर तो आहे या ठिकाणी 10,000 या स्थानावरती. आता या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहून घ्यायची. लिहूया. तर ज्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची तो अंक या ठिकाणी आपण इथे लिहून घ्यायचा आहे. लिहून घेतला. आता मित्रांनो बघा, या अंकाच्या नंतर, शून्याच्या नंतर किती अंक आहेत पुढे ते मोजूया. 1, 2, 3 आणि 4. मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, याच्यावरती हा जो अंक आहे या अंकाच्या पुढे तुम्हाला 4 शून्य द्यावे लागतील. दिले 4 शून्य मी. तुमच्या लक्षात आलं असेल, अरे जर कुठल्याही जागेवरती, कुठल्याही स्थानावरती जर 0 आला असेल आणि त्याच्या पुढे किती अंक आले असतील आणि आपण किती जरी 0 दिले तरीही त्याची किंमत 0च असते. शून्याच्या पुढे किती 0 द्या पुढे मित्रांनो, किंमत बदलणार नाही. मग कुठल्याही स्थानावरती तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की अंक कुठल्याही स्थानावरती असू द्या मित्रांनो, कुठल्याही स्थानावरती अंक असू द्या, कोणता 0, तर त्याची स्थानिक किंमत ही मित्रांनो 0च असते. तर मग एवढं 0 वगैरे देण्याची गरज आहे का, नाही. पटकन सांगायचं, 0 दिसला की त्याची स्थानिक किंमत 0च. ओके, कोणत्याही स्थानावर शून्याची स्थानिक किंमत ही 0च असते, हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. पण मित्रांनो बघा, त्याला आपण इंग्लिशमध्ये 0 म्हणतो, बरोबर, इंग्लिशमध्ये 0 म्हणतो. पण 0 हा मित्रांनो बाकीच्या अंकांना हिरो बनवतो. शून्याच्या पुढे किती 0 द्या, किंमत वाढत नाही. पण मित्रांनो कुठला एखादा अंक असेल ना, या अंकाच्या पुढे जर आपण 0 जर पुढे पुढे देत राहिलो तर मात्र तो हिरो होतो, त्याची किंमत मित्रांनो वाढत जाते. आता मित्रांनो या संख्येमध्ये 8 हा अंक आहे. 8 या अंकाचं आपण स्थान बघूया आणि त्याचबरोबर 8 या अंकाची स्थानिक किंमत पण आपल्याला लिहायची. चला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला कळाली असेल या 8ची स्थानिक किंमत. तर मित्रांनो 8 हा दशलक्ष स्थानावरती आहे. 8 या अंकाचीच आपण स्थानिक किंमत लिहूया. त्यासाठी आपण 8 हा अंक या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आता काय करायचे, तर पुढे तुम्हाला 8च्या पुढे किती अंक आहेत ते तुम्हाला मोजायचे. चला मोजूया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. चला पटकन 8च्या पुढे 6 शून्य तुम्हाला द्यावं लागतील, कारण 8च्या नंतर किती अंक आहेत मित्रांनो, तर 6 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी तुम्हाला 6 शून्य 8च्या पुढे द्यावे लागतील. ओके, दिलेत. स्थानिक किंमत आपल्याला कळलेली आहे मित्रांनो. स्थानिक किंमत आहे 80 लक्ष. अजून एक संख्या, मागच्या संख्येमध्ये आपण 8 हा अंक बघितला होता. 8 या अंकाची स्थानिक किंमत 80 लक्ष होती. आता इथे 8 आहे, याची स्थानिक किंमत आपण बघूया मित्रांनो. स्थान तर तुम्हाला कळालंय, 8 हा कोटी स्थानावरती आहे. आता याची स्थानिक किंमत एकदम सोपं आहे. 8 लिहून घ्यायचा खाली, इथे लिहिलेला आहे. आता 8च्या नंतर आपल्याला 0 द्यावे लागतील. किती 0 द्यायचे आहेत, किती अंक आहेत मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अंक आहेत, म्हणून 7 शून्य तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागतील. चला 7 शून्य मी दिलेले आहेत आणि तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी 1 मिनिट मित्रांनो, थोडंसे ते मिस्टेक झालेले आहे लिहिण्यामध्ये. या 8ची स्थानिक किंमत आहे मित्रांनो
8 कोटी, किती आहे मित्रांनो, 80 कोटी नाही आहे, 8 कोटी ही आहे या ठिकाणी 8ची स्थानिक किंमत आहे. समजलंय का? एकदम सोपं आहे. तो अंक लिहून घ्यायचा, त्या अंकाच्या पुढे किती अंक आहेत ते मोजायचे आणि तेवढे शून्य द्यायचे सोडून. शून्य सोडून इतर अंकाची किंमत मात्र मित्रांनो बदलत असते. मित्रांनो अशा प्रकारे आज आपण, जर तुम्हाला संख्या दिली असेल आणि त्या संख्येमधील एखादा अंक तुम्हाला अधोरेखित करून दिला असेल किंवा विशिष्ट अंकाची तुम्हाला त्या अंकाचं स्थान विचारलेलं असेल आणि त्याची स्थानिक किंमत विचारली असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी पटकन काही सेकंदामध्ये कशा सांगायच्या हे आपण बघितलेलं आहे. मित्रांनो आता पुढच्या भागामध्ये, पुढचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, दिलेल्या संख्येतील विशिष्ट अंकाचे स्थान सांगणे आणि त्या अंकाची दर्शनी किंमत सांगणे. आज आपण बघितलं मित्रांनो दिलेल्या अंकाची स्थानिक किंमत सांगणे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे दिलेल्या अंकाची दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत काय भानगड आहे मित्रांनो हे पुढच्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला ठीक आहे, थांबूया या ठिकाणी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. चला मित्रांनो, या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी लाईकचं बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय, टाटा.